नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, दोन ठाकरे बंधू एकत्र येणार आणि त्यामुळे काय काय होणार. मग हिंदीमध्ये प्रचंड विजय झाला, जी आर रद्द झाला, विजय मिळावा वगैरे वगैरे. हे सगळं छान चालू आहे आणि मीडियामध्ये त्याचा गदारोळ पण चालू आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची असते की राजकारण हे जितकं दिसलं पाहिजे त्यापेक्षा अधिक असलं पाहिजे, हे कधीही विसरता कामा नये. गाजावाजा खूप होईल, तुमचे नॅरेटिव्ह असतील, तुमचा अजेंडा असेल, त्याचा गाजावाजा झाला पाहिजे. पण लोकशाहीमध्ये शेवटी लोकांनी दिलेल्या मतावर तुमच्या पक्षाची क्षमता, लायकी, गुणवत्ता, ताकद ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध होत असतात. आणि त्यामुळे जी नेहमी राज ठाकरे यांची टिंगल होत राहिली की सभेला प्रचंड गर्दी होते पण ती मतामध्ये परावर्तित होत नाही, ही गोष्ट खुद्द बाळासाहेबांच्या बाबतीत सुद्धा पहिली जवळजवळ 20 वर्ष बोलली जात होती. मुंबई सारख्या महानगरामध्ये 40-40 नगरसेवक निवडून आणणाऱ्या बाळासाहेबांना विधानसभेमध्ये एकाच वेळेला दोन किंवा एकापेक्षा अधिक आमदार निवडून आणायला सुद्धा तब्बल 24 वर्ष लागली होती, हे विसरता कामा नये. आणि त्याचं कारण असं असतं की दबदबा बाळासाहेबांचा होता, शिवसेनेचा होता, पण त्याचं प्रतिबिंब हे मुंबईच्या सुद्धा किंवा मुंबई ठाणे या ज्याला MMRDA रिजन म्हणतात त्या परिसराच्या विधानसभा लोकसभा मतदानामध्ये बाळासाहेबांच्या दबदब्याचं, शिवसेनेच्या आवाजाचं प्रतिबिंब पडताना कधी दिसत नव्हतं. आणि म्हणून आत्ता जे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार, विजयी जल्लोष मेळावा, हा सगळा गदारोळ चालू आहे, तो बघताना मला त्याविषयी मोठ्या अपेक्षेने बोलणारे राजकीय विश्लेषक, संपादक, पत्रकार बघितले, ब्रेकिंग न्यूज करणारे बघितले की हसू येतं, मनातल्या मनात हसू येतं. काही वेळेला ते मी उघडपणे बोलून दाखवतो. कारण यातून ठाकरे बंधूंची ताकद तुम्ही दाखवता तितकी सिद्ध होत नसेल तर जनमानसामध्ये पत्रकार सुद्धा हास्यास्पद ठरत असतो. आणि लक्षात ठेवा, या सगळ्या मी वारंवार एक गोष्ट आठवण करून देतो की आज उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी कंबर कसून मैदानात आलेले जे लोक आहेत, पत्रकार, संपादक, बुद्धिजीवी, हे ज्या वेळेला बाळासाहेबांचा टोकाचा विरोध करत होते, बाळासाहेब आणि शिवसेना संपवण्यासाठी आपली सगळी बुद्धी पणाला लावत होते, त्याच काळात शिवसेना वाढत होती. आणि यांच्या विरोधानंतर यांनी कितीही काळं चित्र शिवसेनेचं रंगवलं तरीही शिवसेना मोठी होत गेली. याचं कारण राजकारणात जे दिसतं त्याच्या पलीकडे काही घडत असतं आणि ते घडण्यावर लक्ष ठेवून ते दुर्लक्षित असलं तरी सामान्य माणसाच्या, वाचकाच्या, प्रेक्षकाच्या नजरेला आणून देणं म्हणजे विश्लेषण, असं मी मानतो. 86 पासून 90 पर्यंत शिवसेना जेव्हा फैलावत होती, वाढत होती, महाराष्ट्रभर पसरत होती, त्यावेळेला शिवसेनेचं मार्मिक हे मुखपत्र होतं आणि मी तिथे कार्यकारी संपादक म्हणून जे काय बघत होतो त्यावर आधारित मी लिहित होतो, बोलत होतो. तर माझी याच पत्रकारांनी टिंगल केली आहे, जे आज उद्धव ठाकरेंचं कौतुक करतात. असो, त्या जुन्या इतिहासात जायची गरज नाही. मुद्दा असा आहे की आज जे काय तुमच्या समोर दिसतं आहे, दाखवलं जात आहे, तुमच्या गडी मारलं जात आहे, ते नॅरेटिव्ह, अफवा, बातम्या, ब्रेकिंग न्यूज याच्या पलीकडे खरं राजकारण घडत असतं. आणि तिकडे दुर्लक्ष केलं की मग 6-8 महिन्यापूर्वी जे विधानसभेचे थक्क करणारे निकाल लागले, तसं थक्क आणि चकित व्हायची वेळ येते. कारण त्यावेळेला सुद्धा मला आठवतं, मी जाहीरपणे व्हिडिओतून आणि वेगवेगळ्या मुलाखती दिल्या, त्यातून सांगत होतो की शिवसेना भाजप महायुती जी आहे
त्यांना प्रचंड बहुमत मिळणार आहे आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार आहे. कारण जे दिसत होतं, दाखवलं जात होतं, त्या पलीकडे काय घडत होतं त्यावर माझी बारीक नजर होती आणि आज सुद्धा माझी बारीक नजर तिकडेच आहे. आणि म्हणून मला कधी कधी वाटतं की अचानक हा ठाकरे बंधू यांच्या बंधू मिलापाचा विषय हा जाणीवपूर्वक भाजपने किंवा महायुतीने खेळलेला डाव आहे का? काही लोकांच्या मनात शंका आहे की राज ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढे केलंय उद्धव ठाकरेंना उल्लू बनवण्यासाठी वगैरे वगैरे. मी त्या निष्कर्षाप्रत आलेलो नाही. पण ज्या वेळेला हिंदीची सक्ती, त्याचा जी आर आणि जो विषय उफाळून आलेला आहे, त्या विषयामागे काही वेगळं राजकारण चाललेलं आहे का? आणि मग ते राजकारण जे चाललेलं आहे ते जेव्हा आपण बघतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की या सगळ्या गडबडीमध्ये दुर्लक्षित राहिलेल्या काही बातम्या आहेत, तात्पुरत्या आल्या आणि जणू काय पडद्या आड झाकल्या गेल्या. त्या बातम्या फार महत्वाच्या आहेत आणि त्यातली एक महत्वाची बातमी म्हणजे भाजपला तब्बल 6 महिन्यानंतर नवा प्रदेशाध्यक्ष मिळालेला आहे. जसं विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नारळ दिला गेला, तर तो खूप आधीच द्यायला पाहिजे होता. किंबहुना नाना पटोले यांच्यासारख्या उडणटप्पू माणसाला काँग्रेसने प्रदेश अध्यक्ष करणं हीच एक घोडचूक होती. आणि म्हणून मग असली माणसं ही अपघाताने मिळालेलं लोकसभेतलं यश बघितल्यानंतर थेट मुख्यमंत्री होण्यापर्यंतची स्वप्न बघायला लागतात आणि आपल्या विधानसभा क्षेत्रात सुद्धा शेपटीवर निभावलं असं थोडक्यात निसटून आमदार होऊन निवडून येतात. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की विधानसभा निवडणूक संपल्यानंतर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते ते मंत्री झाले आणि त्यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष येणं आवश्यक होतं. अशा वेळेला मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी आपला एक लाडका माणूस हा मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवला. तेव्हाच मी त्याच्यावर विषय केला होता की हा माणूस देवेंद्र फडणवीसांनी आपला लाडका असून बाहेर ठेवण्यामागे एक मोठं राजकारण आहे आणि त्या माणसाचं नाव आहे रवींद्र चव्हाण. मी तेव्हाच व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओला सुद्धा आता 7-8 महिने झाले. रवींद्र चव्हाण यांना विनाविलंब लोकसभा निवडणुका संपल्या, मंत्रिमंडळ झालं आणि भाजपचं थेट प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं नव्हतं, पण कार्याध्यक्ष करण्यात आलं होतं, प्रदेश कार्याध्यक्ष. आणि तिथे उघड झालं होतं की रवींद्र चव्हाण हेच बावनकुळे यांच्यानंतर महाराष्ट्रात भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत आणि त्यांना त्या दृष्टीने कामाला लावलेलं होतं. गेल्या 10 वर्षाच्या राजकारणात हळूहळू करत आपली पाळं मुळं संपूर्ण महाराष्ट्रात रुजवणारा विदर्भाचा भाजप नेता देवेंद्र फडणवीस यांनी जे अत्यंत विश्वासू असे काही सहकारी गोळा केलेत त्यामध्ये रवींद्र चव्हाण यांचा समावेश होतो. कोकणातून शिवसेना संपवायला किंवा उद्धव ठाकरे यांचा प्रभाव संपवायला ज्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यामध्ये रवींद्र चव्हाण यांचा समावेश होतो. वेळोवेळी कुठलाही कोकणचा विषय नको, रवींद्र चव्हाण यांनाच देवेंद्र फडणवीसांनी पुढे केलं होतं. आणि अनेक ठिकाणी जसे महाजन आहेत, गिरीश महाजन, तसं रवींद्र चव्हाण यांचा अत्यंत हुशारीने देवेंद्र फडणवीसांनी वापर केला होता. आणि म्हणून आधीच्या 5 वर्षात किंवा नंतरच्या 2.5 वर्षात मंत्रीपदी असलेल्या रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळातून वगळलं तेव्हाच मला शंका आली होती की देवेंद्र फडणवीस आणखीन एक पुढचा डाव खेळतायत. आता तो डाव कुठचा याला महत्व असतं. लोकसभा आणि विधानसभा या पाठोपाठ 4-5 महिन्यांनी घडल्यानंतर महाराष्ट्रातल्या बलाढ्य राजकारणांसाठी
पुढच्या निवडणुका येईपर्यंत काही काम उरलं नाही. कुठचाही पक्ष हा दोन निवडणुकांच्या मधल्या काळात चालवणं अवघड असतं. प्रामुख्याने सत्तेत बसलेल्यांना सत्तेच्या वाटपाची डोकेदुखी असते आणि सत्ता गमावलेले किंवा ज्यांच्यावर विरोधी पक्षात बसण्याची वेळ येते त्यांच्यासाठी तर दोन निवडणुकींच्या मधला काळ म्हणजे सगळ्यात मोठी डोकेदुखी असते. कारण जे खरोखरच मेहनतीने पक्ष आणि संघटना उभारू इच्छितात असेच माणसं तुमच्याकडे टिकून राहतात. पण काही ना काही पद आणि सत्ता यासाठी तुमच्याकडे आलेली जी माणसं असतात ती अशा मध्यंतरीच्या 2-5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुमच्याकडे टिकवणं ही सगळ्यात मोठी तारेवरची कसरत असते. आणि म्हणून आता जर 4 वर्ष 4.5 वर्ष कुठल्याही मोठ्या विधानसभा लोकसभा निवडणुका नाहीत तर मग सगळ्यात मोठं महत्व पक्ष चालवताना संघटनात्मक बळ असतं. कारण नाहीतरी सगळ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका या करोना काळामुळे ज्या रेंगाळल्या आणि नंतर कायदे कचेरी कोर्ट कचेरी यामुळे लोंबकळत राहिल्या त्या आता होऊ घातलेल्या आहेत. पण त्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही मोठ्या नेत्याचं भवितव्य अडकलेलं नाही एक्सेप्ट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. कारण राज ठाकरे यांचा पक्ष प्रामुख्याने राज्यव्यापी असला तरीही मुंबईच्या परिसरामध्ये त्याचं काही प्रमाणात प्राबल्य आहे. उरलेल्या भागात त्यांना फारसं प्रभाव दाखवता आलेला नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे आलेला वडिलांचा जो वारसा आहे तो मुळात ओरिजिनल शिवसेनेचा आहे आणि ओरिजिनल शिवसेना बाळासाहेबांवरच्या निष्ठावंतांची शिवसेना ही मुंबई ठाण्यापुरती मर्यादित होती. त्यापैकी ठाणा हा एक तुकडा हा एक प्रकारे एकनाथ शिंदेच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या हातून निसटलेला आहे आणि मुंबई हा भाजपच्या प्रभावामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या उटपटात राजकारणामुळे हातातून गेलेला आहे. त्यामुळे भले मुंबईतली शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे एक हाती गेलेली नसली तरी फार मोठा घटक तुकडा हा एकनाथ शिंदेकडे गेल्यामुळे मुंबईमध्ये जे 25-30 वर्ष शिवसेनेचं वर्चस्व होतं काँग्रेसशी संघर्ष करून मिळवलेलं वर्चस्व होतं ते उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या मोहात सापडून जमीनदोस्त करून टाकलेलं आहे. एक तर राज ठाकरे बाजूला झाले होते आणि दुसरे एकनाथ शिंदे. त्यामुळे शिवसेना 3 घटकामध्ये विभागली गेलेली आहे बाळासाहेबांची. आणि या पार्श्वभूमीवर 8 वर्षापूर्वी 2017 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी आणि मोदींचा लाटेचा फायदा घेऊन जो भाजप मुंबईमध्ये शक्तिशाली करून टाकला त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना आपलं असलेली पाळंमुळं सुद्धा जपणं शक्य झालं नाही. सत्तेच्या मोहात भरकटत गेलेले उद्धव ठाकरे विसरले की शिवसेना नावाच्या संघटनेने शाखा प्रमुख गटप्रमुख उपप्रमुख उपशाखा प्रमुख विभाग प्रमुख हे शिवसेनेचं बळ होतं शिवसेनेच्या शाखा होत्या हे विसरून गेले. आणि नेमकं त्याच वेळेला भाजपने पन्ना प्रमुख बूथ प्रमुख वगैरे वगैरे पद्धतीमध्ये भाजपचं स्वरूप हे शिवसेनेसारखं संघटनात्मक करून टाकलं आणि ते स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये अतिशय महत्वाचं असतं हे भाजपने ओळखलेलं आहे. आणि म्हणूनच या सगळ्याची वीण नव्याने बांधणं आणि त्यापासून सत्ताकांक्षी सत्ता लोभी सत्ता लालसा असलेल्या लोकांना दूर ठेवणं आणि पक्षासाठी काहीतरी करून आपलं कर्तृत्व दाखवत वर येण्याची संधी शोधणारे गोळा करणं याला प्राधान्य असतं. आणि त्या दृष्टीने फडणवीसांनी आपल्या लाडक्या माणसाला मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवून आपला विश्वासू माणूस भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आणणं हे सगळ्यात मोठं राजकारण आहे. सगळ्यात मोठं राजकारण आहे. गंमत बघा मित्रांनो की उद्धव ठाकरे नवनवे जिल्हा प्रमुख नेमतात जिल्हा संपर्क प्रमुख नेमतायत आणि नेमल्यापासून काही महिन्यांच्या अवधीमध्ये
ते लोक उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेकडे जात आहेत किंवा भाजपकडे जात आहेत किंवा दुसऱ्या कुठच्या तरी पक्षामध्ये जात आहेत, अशा वेळेला देवेंद्र फडणवीस पडद्यामागे राहून आपल्या विश्वासू माणसाकडून भाजपची संघटनात्मक बांधणी कशी करतायत हे म्हणून डोळसपणे बघणं आवश्यक आहे. आणि म्हणून काल परवा अचानक जे रवींद्र चव्हाण यांना प्रदेश अध्यक्ष म्हणून घोषित करणारी एक मीटिंग झाली, कार्यक्रम झाला, समारंभ झाला, त्याच्या ब्रेकिंग न्यूज होऊन गेल्या, पण त्याचा दूरगामी परिणाम जो आहे त्याच्यावर कुठेही चर्चा झाली नाही. आधी रावसाहेब दानवे होते, चंद्रकांत दादा पाटील होते, मग बावनकुळे प्रदेश अध्यक्ष झाले आणि आता रवींद्र चव्हाण. या सगळ्यांची तुम्ही क्रमवारी बघितली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आधीच्या 3 भाजप प्रदेशाध्यक्षांपेक्षा रवींद्र चव्हाण हा तुलनेने सगळ्यात नवा चेहरा आहे. पण त्याच वेळेला रवींद्र चव्हाण हा चेहरा हा देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडामध्ये भाजपच्या हळूहळू करत राज्य पातळीवर आलेल्या नेत्यांपैकी एक नेता आहे. चंद्रकांतदादा असतील, बावनकुळे असतील किंवा रावसाहेब दानवे असतील, हे अगदी गडकरी, महाजन, तुमचे मुंडे यांच्या कालखंडात उदयाला येणारे नेते होते. रवींद्र चव्हाण हा पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती भाजपची महाराष्ट्राची सूत्र आल्यानंतरच्या काळात उगवलेला नेता आहे. आणि आता जेव्हा त्याच्याकडे संपूर्ण राज्यातील भाजपची संघटनात्मक सूत्र येतात, त्यावेळेला उघड आहे की महाराष्ट्र हा अक्षरशः वस्त्र विणावं तसं संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीसांनी टाकलेलं हे पाऊल आहे आणि त्याची चर्चा कुठेही झालेली नाही. आणि मग अशा वेळेला ठाकरे बंधू एकत्र येणार, विजयी जल्लोष मेळावा, याच्यावर जेवढा मीडिया तावातावाने बोलतोय ते देवेंद्र फडणवीसांना सुखावणारी गोष्ट असेल. कारण रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आपला एकपक्षीय दरारा महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण करण्यासाठी आपण कुठली चाल खेळली ही पत्रकारांना आणि माध्यमांना कळलेली सुद्धा नाही, त्याचं विवेचन सुद्धा होत नाही. हे देवेंद्र फडणवीसांना माझ्या मते आवडलेलं असेल. कारण राजकारण शेवटी जितकं दिसतं त्यापेक्षा खूप गहिरं असतं. जसं ते म्हणतात ना, हिमनगाचं टोक आहे, ते 10-15% वर दिसतं, 85-90% पाण्याखाली झाकलेलं असतं. राजकारणाची व्याख्या नेमकी तशी असते. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना भाजपचं प्रदेशाध्यक्ष करणं म्हणजे सत्तेसकट पक्ष संघटनेवर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा प्रस्थापित करणं आहे. आणि त्याचा एक शब्दाने कुठेही चर्चा सुद्धा झाली नाही. ठीक आहे, बातम्या आल्या, रवींद्र चव्हाण यांचं भाषण दाखवलं गेलं, त्यांच्या कौतुकाची भाजपच्या इतर नेत्यांनी केलेली भाषणं दाखवली गेली, पण रवींद्र चव्हाण ही भाजपची पुढल्या 5-10 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड मिळवण्यासाठी केलेली बेगमी आहे, तरतूद आहे, याची चर्चा सुद्धा कुठे झाली नाही, विषय सुद्धा कोणी बघितला नाही. ठीक आहे, बावनकुळेंच्या जागी रवींद्र चव्हाण, फरक तो आहे. बावनकुळे एक प्रकारे फडणवीसांच्या जवळचे असले तरी स्वयंभू होते. रवींद्र चव्हाण हा पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळ असलेला नेता आहे. आणि म्हणूनच रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक इच्छेनुसार
महाराष्ट्रातला भाजप चालणार याची ही सगळ्यात मोठी पावती आहे. आणि देवेंद्र फडणवीसांचं लक्ष क्लिअर आहे की जसं महाराष्ट्रावर शरद पवारांनी आपली हुकूमत गाजवली, तेवढी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाजपत आणि भाजप खेरीज इतर पक्षामध्ये आपलं प्रभुत्व निर्माण करणं, आपला दबदबा निर्माण करणं, आपलं वर्चस्व निर्माण करणं हे देवेंद्र फडणवीसांचं लक्ष आहे. आणि त्या लक्ष्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदावर आणून बसवणं आहे. ही भाजपच्या भावी राजकारणाची बेगमी आहे. आणि मी आज सांगतो की आणखीन 4, 5, 6 महिन्यांनी ज्या स्थानिक निवडणुका होतील त्या निवडणुकांचे निकाल सगळ्याच पक्षांना, अगदी शिवसेना शिंदे किंवा अजितदादा राष्ट्रवादी यांच्या सकट महाविकास आघाडीला सुद्धा अचंबित करणारे निकाल आणण्याच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीसांनी राजकारणात केलेली बेगमी म्हणजे रवींद्र चव्हाण यांचं प्रदेशाध्यक्षपद आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.